गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संत भूमीमध्ये गणेश उत्सव ही परंपरा लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये सुरुवात केली. त्या परंपरेची आज तागायत आपण सर्व मंडळी या ठिकाणी सेवा करत आहोत. गणेश उत्सव हा कसा साजरा केला पाहिजे? मला वाटतं गणेश उत्सव हा महाराष्ट्राने किंवा जगाने निर्व्यसनी आणि निर्विकारी साजरा केला पाहिजे. संपूर्ण 10 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारे बिभत्स रूप त्या गणपती पुढे न ठेवता भजन कीर्तन आदी करून पारंपरिक पद्धतीने गणरायाचं आपण स्वागत जर केलं तर तो गणपती बाप्पा नक्कीच आपल्याला यश प्रदान करेल. पण अलीकडे गणपती उत्सवामध्ये आपल्याला ज्या कुविचाराची संगती दिसते, अर्थात पत्ता खेळणं म्हणा, जुगार खेळणं म्हणा, या नको त्या गोष्टी आपण गणपती पुढे करण्यापेक्षा हा सिद्धिविनायक मंडळाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा आणि गणेशापुढे कीर्तन भजन प्रवचन व्याख्यान अशी माला जर तयार केली तर नक्कीच गणरायाला सुद्धा आनंद वाटेल. मी या फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला सांगू इच्छितो का आपण गणेश उत्सव हा पत्ता खेळून साजरा करू नका. विकार त्या ठिकाणी जीवनात प्राप्त होतील असा करू नका. तर निर्विकारी जीवन झालं पाहिजे. निर्विकारी जीवन होऊन स्वच्छंदानं ते जीवन गणरायाकडे आपण समर्पित करावं अशी भावना या मंडळाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.